अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच उबाठा गटाचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र आमदार नितीन देशमुखांनी 6ही नगरसेवकांना कॅमेऱ्यासमोर उभे करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे। अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय व्होल्टेज राजकारण रंगले आहे। याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे 6 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती। मात्र आमदार नितीन देशमुख यांनी ही चर्चा फोल ठरवत थेट पक्ष कार्यालयात सर्व 6 नगरसेवकांना एकत्र बोलावले आणि कॅमेऱ्यासमोर उभे करून एकजूट दाखवून दिली। देशमुख यांनी स्पष्ट केले की कोणताही नगरसेवक गायब नाही, सर्वजण पक्षासोबत ठामपणे उभे आहेत आणि निर्णय एका मताने घेतला जाणार आहे। दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून लहान पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांनाही आता निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे। या सत्ता संघर्षात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी किंग मेकरच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरू आहे। लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असे संकेत आमदार नितीन देशमुख यांनी दिले आहेत। काय या शहरामध्ये काँग्रेसची आणि भाजपची अशी परिस्थिती निर्माण आहे, जोपर्यंत शिवसेना ज्याच्या सोबत जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सत्ता स्थापन होऊ शकत नाही। मग काँग्रेसची असू द्या का भारतीय जनता पार्टीची असू द्या, म्हणून दोन्ही पक्षावाले असं संभ्रम निर्माण करतात की आमच्या सोबत आहे। अद्यापर्यंत आमचे 6 नगरसेवक आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि पक्षाची आणि नगरसेवकाची चर्चा करून निर्णय त्यामध्ये घेण्यात येईल। पुढच्या काही गोष्टी चर्चा जी आहे कोणासोबत जायचं वगैरे, कोणासोबत जायचं, काय जायचं, नगरसेवकाची चर्चा करायची, पक्षप्रमुखाची चर्चा करायची। कारण की इथं तर आम्हाला आमची दोन्ही पक्षावर नाराजी आहे आजच्या तारखेत। काँग्रेसने बी आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये सहकार्य केलं नाही आणि भारतीय जनता पार्टीने आमचं नगरसेवक फोडण्याचं कामच केलं, म्हणून दोघांबद्दलही आमची नाराजी आहे। परंतु तरी नगरसेवकाची चर्चा करायची, पक्षप्रमुखाची चर्चा करायची आणि योग्य निर्णय तो निश्चितपणे घेतला जाईल।